श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 2 मार्च 2026 रोजी होळी आहे. तर या होळीच्या दिवशी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ती कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा होळी कुणी पेटवायची नाही किंवा होळी कुणी पाहायची नाही याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर होळी हा आपण आनंदाचा सण जरी मानत असलो किंवा आध्यात्मिक दृष्ट्या होळी या सणाला खूप महत्त्व जरी असलं तरी सुद्धा या होळीच्या दिवशी अनेक अघोरी कृत्य केली जातात किंवा तांत्रिक विधी केले जातात. त्यामुळं काही गोष्टींचे नियम, काही गोष्टी आपल्याला पाळायलाच हव्यात. तर त्या कोणत्या गोष्टी? तर नवविवाहित महिलेनी आपल्याला म्हणजे पेटती होळी पाहायची नाही किंवा होळी पेटवताना तिथं जायचं नाही. तर त्यामागचं कारण असं, होळी हे एक जिवंत शरीर जाळण्याचं एक प्रतीक आहे. तुम्ही होळीची कथा ऐकलीच असेल, कारण भक्त प्रल्हादाला त्याची आत्या जेव्हा होलिका मांडीवरती घेऊन बसते तर ते वाईट शक्तींचा विनाश त्या होळीमध्ये झालेला आहे. तर वाईट कृत्यांचा विनाश त्या होळीमध्ये झालेला आहे. त्यामुळं आपण म्हणजे ज्या नवविवाहित महिला आहेत तर अशांनी होळी पाहायची नाही, कारण त्याचा सगळा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडतो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एक नकारात्मकता येते. त्यामुळं कुठलीही नवविवाहित स्त्री असली की तिची अनेक असे स्वप्न असतात, तर ती स्वप्न म्हणजे आपले देशोधडीला जातात असं म्हणतात. त्यामुळं कारण जर नवविवाहितेने म्हणजे 1 वर्षात तुमच्या लग्नाला समजा 5-6 महिने किंवा एखादं वर्ष झालेलं आहे किंवा तुमची पहिलीच होळी आहे, तर अशा वेळेस ती होळी पेटवताना जायचं नाही किंवा पेटलेली होळी पाहायची नाही. कारण पेटलेली होळी जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती, आपल्या संसारावरती पडतो आणि अचानक आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला सुरू होतात. आपण असं म्हणतो की लग्नाला 3-4च महिने झाले आणि यांच्या घरामध्ये एवढ्या कटकटी कशा सुरू झाल्या. तर काही गोष्टी आपल्याकडून अशा अनावधानाने घडलेल्या असतात. त्यामुळे त्याचा प्रभाव किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या संसारावरती किंवा आपल्या कुटुंबावरती पडतो. त्यामुळं आवर्जून नवविवाहित महिलांनी होळी पाहू नये किंवा होळी पेटवताना जाऊ नये. त्यानंतर होळी कुणी पेटवायची किंवा कोणी पेटवायची नाही. ज्या घरामध्ये म्हणजे एकच अपत्य आहे तर त्या अशा एका अपत्याने, मग मुलगा असो अथवा मुलगी, तर तुम्ही घरामध्ये एकटेच आहात, तुम्हाला बहीण भाऊ वगैरे कोणी नाही, तर अशा मुलांनी किंवा अशा लोकांनी होळी पेटवायची नाही. ज्यांना बहीण भाऊ वगैरे आहेत त्यांनीच होळी पेटवायची आहे. त्यानंतर आपल्याला होळीच्या दिवशी बाहेर पडायचं नाही किंवा म्हणजे ओसाड ठिकाणी, ओसाड जागेवरती जिथं कुणी नाही अशा ठिकाणी किंवा स्मशानाच्या जवळून किंवा स्मशानामध्ये, म्हणजे असं बऱ्याच वेळेस असं होतं की स्मशानाच्या बाजूनेच आपला घराचा रस्ता असतो, तर अशा वेळेस आपण त्या रस्त्याने येतो. होळीच्या दिवशी आपल्याला उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहायचं नाही किंवा होळीच्या दिवशी होळी पेटवण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा ओसाड ठिकाणी किंवा स्मशानभूमीच्या ठिकाणी असं जायचं नाही. किंवा स्मशानभूमीच्या ठिकाणी म्हणजे आपण काही स्मशानभूमीमध्ये जाऊन बसणार नाही, तर स्मशानाच्या जवळून जर एखादा रस्ता असेल तर आवर्जून तो रस्ता टाळायला हवा. कारण या दिवशी अनेक प्रकारच्या तांत्रिक विधी केल्या जातात. त्यामुळं त्या तांत्रिक विधीचा प्रभाव आपल्यावरती व्हायला नको. यामुळे आपल्याला म्हणजे स्मशानाच्या जवळून जायचं नाही किंवा एखाद्या ओसाड जागी जायचं नाही. कारण ओसाड ठिकाणी काही अघोरी लोक असतात, अघोरी कृत्य करण्यासाठी किंवा त्यांचे तांत्रिक विधी करण्यासाठी त्यांनी अशीच जागा निवडतात की जिथं म्हणजे ये जा कुणाचीही नाही. तर अशा ठिकाणी आपण एक विरंगुळा म्हणून किंवा आज सुट्टी आहे तर आपण फिरायचं म्हणून अशा ओसाड ठिकाणी जायचं नाही. कारण या ओसाड ठिकाणी किंवा ह्या स्मशानाच्या बाजूने जर तुम्ही गेलात तर तिथल्या तांत्रिक विधीचा, तिथल्या अघोरी कृत्यांचा प्रभाव तुमच्या शरीरावरती पडतो आणि त्यामुळं आपल्याला ह्या जागा टाळायच्या आहेत. दिलेली माहिती साधी सोपीच आहे. कुणी होळी पेटवायची नाही आणि या महिलांनी, नवविवाहित महिलांनी पेटती होळी पाहायची नाही. ही माहिती मला तुमच्याशी शेअर करणं महत्त्वाचं वाटलं, म्हणून ती मी तुमच्याशी शेअर केली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.